Hello dear students, today we are going to discuss the last numerical from this chapter, and the numerical is a calorimeter has mass 100 gram and specific heat 0.1 kilocalorie per kilogram degree Celsius. It contains 250 gram of liquid at 30 degree Celsius having specific heat of 0.4 kilocalorie per kilogram degree Celsius. If we drop a piece of ice of mass 10 gram at 0 degree Celsius, what will be the temperature of the mixture? असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. जसं की तुम्हाला मी नेहमी सांगते, न्यूमरिकल जेव्हा समोर येतं आपल्याला तेव्हा पहिल्यांदा ते वाचून त्यात प्रोसेस काय सांगितली आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता इथं काय दिलंय बघा, एक कॅलरीमीटर सांगितलंय आणि त्या कॅलरीमीटरचं मास आपल्याला दिलेलं आहे, त्या कॅलरीमीटरची स्पेसिफिक हीट आपल्याला दिलेली आहे आणि त्या कॅलरीमीटरमध्ये आपल्याला लिक्विड एक ठेवलं आहे की त्या लिक्विडचं मास देखील दिलं आहे आणि त्या लिक्विडचं टेम्परेचर दिलं आहे 30 डिग्री सेल्सिअस. आता एक लक्षात घ्या स्टुडंट्स, इथं जे टेम्परेचर ह्या लिक्विडचं सांगितलं आहे तेच टेम्परेचर कॅलरीमीटरचं देखील असणार आहे इनिशियली. सो द टेम्परेचर ऑफ द लिक्विड अँड कॅलरीमीटर विल बी द सेम. आता अशा कॅलरीमीटरमध्ये काय केलं आहे, अ पीस ऑफ आईस त्याच्यात ड्रॉप केला आहे, त्याचं मास दिलं आहे आणि त्याचं टेम्परेचर पण दिलं आहे. आता काय होईल रे बघा, इथे प्रोसेस काय होणार, तर जेव्हा तुम्ही तो पीस ऑफ आईस त्या लिक्विड की ज्याचा टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे त्याच्यामध्ये टाकाल तर तेव्हा दोन गोष्टी होतील. एक म्हणजे त्या आईसचं टेम्परेचर इन्क्रीज होणार, it will get converted into water and the temperature of the liquid and the calorimeter will decrease. बरोबर की नाही, आईस टाकल्यामुळं आईसचं टेम्परेचर इन्क्रीज होणार, त्याचं कन्वर्जन थोडंसं वॉटरमध्ये होईल आणि ड्यू टू दॅट आईस टेम्परेचर ऑफ लिक्विड अँड कॅलरीमीटर विल डिक्रीज. आणि मग आपल्याला विचारलंय काय, तर त्या तिघांचंही म्हणजे कुणाचं, आईस, लिक्विड आणि कॅलरीमीटर ह्या तिघांचं फायनल कॉमन टेम्परेचर काय असणार आहे हा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. सो पहिल्यांदा आपण याच्यावरून ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून गिव्हन व्हॅल्यूज काय काय आहेत ते बघूयात. सो द फर्स्ट गिव्हन व्हॅल्यू इज मास ऑफ कॅलरीमीटर. ज्याला मी सपोज M1 म्हणेन, किती दिलं आहे, इट इज 100 grams. नाव द स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर, ज्याला मी C1 म्हणेन, किती दिलं रे, 0.1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, की यालाच आपण 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं देखील म्हणू शकतो. नाव मास झालं, स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर झालं. अजून एक व्हॅल्यू जी इथं दिली नाही आहे बट जी मी तुम्हाला आत्ता सांगितली की जेवढं टेम्परेचर त्या कॅलरीमीटरमध्ये असणाऱ्या लिक्विडचं असणार सेम टेम्परेचर त्या कॅलरीमीटरचं देखील असणार. सो टेम्परेचर किंवा आपण टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर म्हणून इनिशियल टेम्परेचर किती असणार आहे, ज्याला आपण म्हणूयात 30 डिग्री सेल्सिअस. आता चेंज इन टेम्परेचर काय होणार आहे कॅलरीमीटरचा, चेंज इन टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर इट विल बी, आता बघा आईस टाकल्यामुळं कॅलरीमीटरचं टेम्परेचर कमी होणार आहे, बरोबर की नाही, म्हणजेच डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर की ज्याला आपण डेल्टा टी म्हणतो. सो दॅट विल बी मॅक्झिमम मायनस मिनिमम व्हॅल्यू अगेन. सो हियर इन केस ऑफ कॅलरीमीटर द मॅक्झिमम व्हॅल्यू इज 30 डिग्री सेल्सिअस अँड द मिनिमम व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड आउट, कारण बर्फ ॲड केल्यानंतर त्या कॅलरीमीटरचं आणि लिक्विडचं टेम्परेचर 30 डिग्री पेक्षा कमी होणार आहे आणि ते किती होणार आहे तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हियर चेंज इन टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर ज्याला आपण डेल्टा T1 म्हणूया, इट विल बी 30 - T. टी हे आपण फायनल किंवा एक
कॉमन टेम्परेचर असं कन्सिडर करूयात इथे. सो हिअर कॅलरीमीटरची इन्फॉर्मेशन झाली. आता बघूयात लिक्विडचं मास दिलेलं आहे. सो मास ऑफ लिक्विड, एक लक्षात घ्या, मला हे ऑलरेडी लिहिता आलं असतं. सगळं जे दिलं आहे ते मी इथं गिवन लिहून डायरेक्टली कॅल्क्युलेशन मला करता आलं असतं. बट फाइंड कसं करायचं आहे आणि त्याला एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. आणि म्हणून मी हे सगळं लिहून तुम्हाला दाखवते. मास ऑफ लिक्विड, ज्याला मी M2 म्हणेन, किती दिलं आहे? 250 ग्रॅम्स. टेम्परेचर दिलं आहे, स्पेसिफिक हीट पण दिली आहे लिक्विडची, इजंट इट? सो स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड, ज्याला मी म्हणेन C2, किती दिली आहे? 0.4 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. अगेन आपण याला कॅलरीमध्ये पण सेम व्हॅल्यू लिहू शकतो, दॅट इज 0.4 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर ऑफ लिक्विड दिलेलं आहे आपल्याला. सो द नेक्स्ट गिवन इज टेम्परेचर ऑफ लिक्विड. किती दिलं आहे आपल्याला? इट इज 30 डिग्री सेल्सिअस. सो द चेंज इन टेम्परेचर, जेव्हा आपण बर्फ ॲड करू त्याच्यामध्ये, ऑफ लिक्विड, ज्याला आपण डेल्टा टी म्हणतो, ऑफ लिक्विड त्याला आपण 2 म्हटलंय ना. सो डेल्टा टी 2 विल बी अगेन 30 मायनस टी. 30 डिग्री मॅक्झिमम आहे, मिनिमम व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. सो हिअर द टेम्परेचर ऑफ लिक्विड विल बी लाईक दिस. आता काय दिलं आहे अजूनही आपल्याला? मास, स्पेसिफिक हीट, टेम्परेचर. आता आईसचं मास दिलं आहे 10 ग्रॅम. सो द नेक्स्ट गिवन व्हॅल्यू इज मास ऑफ आईस. मी त्याला M3 म्हणूयात. आता किती दिलं आहे? 10 ग्रॅम. हां, आता इथे त्याचं टेम्परेचर दिलं आहे पण स्पेसिफिक हीट दिलेली नाही आहे. आणि तुम्हाला स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जी आहे ती माहिती आहे, किती असते? 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. सो आपण वॉटरची स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू जरी तुम्हाला दिलेली नसली तरी आपल्याला ती माहीत आहे आणि म्हणून आपण ती इथे ॲज इट इज लिहिणार आहोत. मास झालं. देन द नेक्स्ट इज स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. आणि ती किती असते? 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हे आपल्याला माहिती आहे. 3 व्हॅल्यूज माहिती असल्या पाहिजेत की नाही आपल्याला वॉटरच्या. सो स्पेसिफिक हीट, त्यानंतर त्याची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा ज्याला लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणतो, ती सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे. सो ती पण मी व्हॅल्यू इथे लिहून घेते. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा त्यालाच लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग असं देखील म्हणतात, ऑफ वॉटर किंवा आईस विल बी 80 कॅलरी पर ग्रॅम. ओके. अजून आपल्याला काय दिलं आहे? टेम्परेचर दिलं आहे आईसचं. सो टेम्परेचर ऑफ आईस 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्याचं चेंज इन टेम्परेचर काय होणार बघा? चेंज इन टेम्परेचर ऑफ आईस. आता त्याच्यात काय होणार? मॅक्झिमम मायनस मिनिमम. आता इथं जेव्हा तो आईस आपण त्या लिक्विड आणि कॅलरीमीटरमध्ये टाकणार आहे तेव्हा आईसचं टेम्परेचर राईज होणार आहे. सो इन केस ऑफ आईस, डेल्टा टी विल बी मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू. अँड हिअर मिनिमम व्हॅल्यू इज 0 डिग्री सेल्सिअस अँड मॅक्झिमम व्हॅल्यू विल बी टी, की जी आपल्याला फाइंड आउट करायची कॉमन टेम्परेचर जे आहे. सो चेंज इन टेम्परेचर ऑफ आईस, ज्याला आपण डेल्टा T3 म्हणूया, विल बी टी मायनस 0. इथे आपण 30 मायनस टी का घेतलं? कारण इथे 30 ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, टी विल बी मिनिमम व्हॅल्यू. इन केस ऑफ आईस, मॅक्झिमम व्हॅल्यू जी कॉमन टेम्परेचर असणार आहे ती असणार आहे आणि ती आपल्याला माहीत नाही आहे. बट आईसचं इनिशियल टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे म्हणून इथे T-0. समजून घ्या प्रत्येक गोष्ट आपण इथं का लिहिली.
सो एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. आता फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला, कॉमन टेम्परेचर दॅट इज टी, कॅपिटल टी. ह्या तिघांचं जे फायनल कॉमन टेम्परेचर असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन झालं, फाइंड आउट झालं. नाउ नेक्स्ट विल बी द फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे इथे आपल्याला परत सेम, दॅट इज Q इज इक्वल टू मास इंटू लॅटेंट हीट, आणि दुसरा फॉर्म्युला Q इज इक्वल टू M इंटू C इंटू डेल्टा टी. हे दोनच फॉर्म्युली हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करतो आणि ह्याचाच यूज करून आपल्याला चेंज इन टेम्परेचर किंवा कॉमन टेम्परेचर जे आहे ते देखील फाइंड आउट करता येऊ शकतं. सो इथंपर्यंतच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण सोल्युशन बघूया. सोल्युशन लिहिताना बघा, आता परत 4 गोष्टींमध्ये हीट किंवा 2 गोष्टींमध्ये हीट रिलीज होणार आहे आणि 2 प्रोसेसमध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाणार आहे. बघा, जेव्हा आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं ते 2 स्टेप्समध्ये होतं. पहिल्या स्टेपमध्ये आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, आपण जे नेहमी लिहितो आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस विल गेट कन्व्हर्टेड इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हे आधी लिहून घ्यायचं. का लिहून घ्यायचं? कारण तुम्हाला एक्झॅक्टली कळतं ह्याच्यावरून की नेमकी हीट कुठं रिलीज होते आहे आणि नेमकी हीट कोणत्या प्रोसेसमध्ये ॲब्झॉर्ब होती आहे. सो या प्रोसेसमध्ये जी हीट बाहेर टाकली जाणार ती आपण Q1 म्हणूया, आणि त्या 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्जन T डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये आपल्याला करायचं आहे. सो ते किती T डिग्री सेल्सिअस आहे आपल्याला माहीत नाही, आणि तेव्हा जी हीट बाहेर टाकली जाईल तिला आपण Q2 म्हणूया. आता दुसरी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे की कॅलरीमीटर आणि लिक्विड ह्या दोघांच्या बाबतीत सेम होणार आहे. काय होणार आहे की टेम्परेचर जे आहे फायनल टेम्परेचर, की टेम्परेचर ड्रॉप आहे 30 डिग्री सेल्सिअस लिक्विडचं टेम्परेचर आहे, आणि त्याचं टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअसच्या लिक्विडमध्ये होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हियर लिक्विड की ज्याचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं कन्व्हर्जन लिक्विड ॲट T डिग्री सेल्सिअस आपल्याला करायचं आहे. ह्याच्यासाठी लागणारी हीट आपण Q3 म्हणूयात. आणि कॅलरीमीटरच्या बाबतीत देखील सेम, की कॅलरीमीटरची तर फेज चेंज काही होणार नाही आहे. सो हियर कॅलरीमीटर की ज्याचं टेम्परेचर अगेन 30 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं चेंज इन टेम्परेचर टू T डिग्री सेल्सिअस करण्यासाठी जी हीट लागते आपली त्याला Q4 म्हणूयात. सो हियर ऑल्सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द 4 डिफरंट टाइप्स ऑफ हीट विच आर इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस. सो पहिल्यांदा आपल्याला Q1, Q2, Q3, Q4 ह्या 4 हीटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट कराव्या लागतील. बघूयात वन बाय वन. पहिल्यांदा Q1 कॅल्क्युलेट करूयात. सो व्हॉट इज Q1 हियर? हीट released during conversion of ice at 0 degree Celsius into water at 0 degree Celsius. आता ह्या प्रोसेसमध्ये आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करायचं आहे आपल्याला ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तेव्हा जी हीट रिलीज होते त्याला आपण Q1 म्हटलं. सो फिजिकल स्टेट चेंज होती आहे, टेम्परेचर सेम राहतं. इन दॅट केस in order to calculate the heat released we use the formula that is Q is equal to mass into latent heat. So here Q1 will be mass of ice into latent heat of fusion of water किंवा latent heat of melting आपण म्हणूयात. इथे मी फार तर मेन्शन करते mass of ice into latent heat of
मेल्टिंग ऑफ आईस. आता मास ऑफ आईस आपल्याला दिलेला आहे का? दिलंय 10 ग्रॅम इंटू लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग किती असते? 80. सो हियर Q1 विल बी 800 कॅलरीज. सो मला एक व्हॅल्यू मिळाली, दॅट इज Q1 इज 800 कॅलरीज. आता बघूयात Q2 काय आहे. Q2 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्जन T डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये होताना बाहेर रिलीज केलेली हीट. सो हीट रिलीज्ड टू इन्क्रीज टेम्परेचर ऑफ वॉटर बाय 0 डिग्री सेल्सिअस टू T डिग्री सेल्सिअस. T का? कारण आपल्याला माहीत नाही आहे T किती आहे व्हॅल्यू. सो त्याला मी Q2 म्हटलं. आणि ज्या अर्थी टेम्परेचर चेंज आहे म्हणजेच आपण इथे डेल्टा T असणारा फॉर्म्युला यूज करतो, म्हणून Q2 साठी आपण M इंटू C इंटू डेल्टा T हा फॉर्म्युला यूज करणार आहे. आता इथे अगेन मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू डेल्टा T असं येईल. सो मास ऑफ आईस आपल्याला जे दिलेलं आहे 10 दिलेलं आहे ना, सो ती व्हॅल्यू आपण इथे यूज करणार आहे. इंटू स्पेसिफिक हीट 1 आहे इंटू डेल्टा T ची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा बरं? मॅक्झिमम मायनस मिनिमम. इथे डेल्टा T आईससाठी जी घेतलेला आहे आपण, सो इट विल बी T मायनस 0. ही जी व्हॅल्यू घेतली ना आपण चेंज इन टेम्परेचर ऑफ आईस, ते आपण इथे घेतलं. सो याला आपण सिम्प्लिफाय करूयात. आय विल गेट ॲज 10 इंटू 1 इंटू T म्हणून 10T Q ची व्हॅल्यू मिळाली, Q2 ची. Q1 मिळालं, Q2 मिळालं. नाऊ लेट अस फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ Q3 अँड Q4. What is Q3? Q3 is heat absorbed to convert ice at to convert liquid at 30 degree Celsius into liquid at T degree Celsius. 30 degree Celsius च्या लिक्विडचं कन्व्हर्जन T डिग्री सेल्सिअस म्हणजे त्याची हीट जी आहे ती बाहेर इथे ॲब्झॉर्ब येणार. चुकून मी रिलीज लिहिलं, इथं हे काय होणार? ॲब्झॉर्ब. आणि इथे पण ॲब्झॉर्ब. सो हीट ॲब्झॉर्ब ह्या ह्या प्रोसेसमध्ये होणार आणि 30 डिग्री सेल्सिअसच्या लिक्विडचं कन्व्हर्जन T डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचर असणाऱ्या लिक्विडमध्ये करताना हीट बाहेर टाकली जाणार, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होणार. सो हियर T3 म्हणजे काय असणार आहे? हीट रिलीज्ड टू कन्वर्ट लिक्विड at 30 degree Celsius to T degree Celsius. 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणाऱ्या लिक्विडचं T डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणाऱ्या लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करताना बाहेर रिलीज केली गेलेली हीट ज्याला आपण Q3 म्हणूयात. अगेन टेम्परेचर चेंज होतं आहे म्हणजेच M इंटू C इंटू डेल्टा T हा फॉर्म्युला आपण Q3 साठी यूज करणार आहे. सो हीट लॉस्ट किंवा हीट रिलीज्ड आपण म्हणूयात Q3 विल बी M, दॅट इज मास ऑफ लिक्विड, मी इथं लिहिते, इंटू स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड इंटू डेल्टा T ऑफ लिक्विड. आता मास ऑफ लिक्विड किती दिलेला आहे? 250 ग्रॅम इंटू स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड 0.4 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस इंटू डेल्टा T ऑफ लिक्विड किती आहे? 30 मायनस T. इथंपर्यंत कळालं का बघा?
इथे तो थोडासा चेंज झालेला होता, चुकून मी रिलीज्ड असं लिहिलेलं होतं. या प्रोसेसमध्ये म्हणजे आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना हीट ॲब्झॉर्ब होते, वेरॅज लिक्विडचे टेम्परेचर ड्रॉप होताना हीट बाहेर टाकली जाते. सो इन धिस केस यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे 100 इंटू 30 मायनस टी. सो 300 मायनस 100 टी अशी मला Q3 ची व्हॅल्यू मिळणार. आलं लक्षात? 300 मायनस 100 टी ही Q3 ची व्हॅल्यू झाली. आता लेट अस कॅल्क्युलेट Q4. Q4 म्हणजे हीट रिलीज्ड टू कन्व्हर्ट. आता हे कॅलरी मीटरसाठी आहे, टू डिक्रीज म्हणू आपण टेम्परेचर ऑफ कॅलरी मीटर फ्रॉम 30 डिग्री सेल्सिअस टू T डिग्री सेल्सिअस. यासाठी आपण सिम्बॉल यूज केला Q4. आणि Q4 कॅल्क्युलेट करण्यासाठी मला परत मास ऑफ कॅलरी मीटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरी मीटर इंटू डेल्टा टी ऑफ कॅलरी मीटर याच व्हॅल्यू यूज करायच्या आहेत. मास ऑफ कॅलरी मीटर दिलेला आहे 100 ग्रॅम्स. स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरी मीटर दिलेली आहे 0.1 ग्रॅम. आणि चेंज इन टेम्परेचर अर्थातच जे लिक्विडसाठी आहे तेच कॅलरी मीटरसाठी. आणि म्हणून Q4 ची व्हॅल्यू मला काय मिळाली 10 इंटू 30 मायनस टी. आता हां इथे आपल्याला असं लिहिण्याच्या ऐवजी थोडंसं पुढचं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय होईल. सो इथे तुम्ही असं पण लिहू शकता 300 जसं आपण मगाशी लिहिलेलं होतं 300 मायनस 100 टी असं देखील तुम्ही लिहू शकता. किंवा जर हे आणि हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल, पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये इझी जायचं असेल, तर तुम्ही Q3 ची व्हॅल्यू 100 इंटू 30 मायनस टी अशी सुद्धा ॲज इट इज आत्ता इथे ठेवू शकता. आणि नंतर आपल्याला हे ब्रॅकेटमध्ये कॉमन काढून पुढचं कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल. सो जे स्टेप्स आपल्याला इझी जातात त्या तुम्ही फॉलो करू शकता. इथे एक बेनिफिट असं आहे की अशा स्पेसिफिक ह्याच स्टेपनं केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या ओन वेनं देखील हे कॅल्क्युलेशन्स करू शकता पुढे मागे. सो हिअर आय गॉट द व्हॅल्यू ऑफ Q4 ॲज 10 इंटू 30 मायनस टी. मला Q1 ची व्हॅल्यू मिळाली, Q2, Q3, Q4 या सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज यूज करणार आहोत. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज ही जी काही हीट ॲब्झॉर्ब ही रिलीज झालेली हीट आहे दॅट हीट इज इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब्ड. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय असणार Q1 प्लस Q2 इज इक्वल टू Q3 प्लस Q4. आता सोपं झालं. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला इझी जाईल. व्हॅल्यूज ऑफ Q1, Q2, Q3 अँड Q4 इन दिस इक्वेशन. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Q1? हिअर वी हॅव गॉट Q1 ॲज 800. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Q2? Q2 विल बी 10T. हे आत्ता आपल्याला मिळालेल्या व्हॅल्यूज आहेत. Q3 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 100 इंटू ब्रॅकेट 30 मायनस टी प्लस Q4 वी गॉट ॲज 10 इंटू ब्रॅकेट 30 मायनस टी. सो इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल. सो लेट अस गो ऑन सिम्प्लिफाईंग दिस इक्वेशन. हिअर अगेन 800 प्लस 10T ॲज इट इज. हे दोन्ही इक्वल आहेत. सो 100 प्लस 10 एकत्र घेऊयात आणि 30 मायनस टी एकत्र घेऊयात.
परत पुढे सॉल्व करत जाऊयात. इथे काय येईल आपल्याला 110 इंटू ब्रॅकेट 30 दॅट इज 30 मायनस टी. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 3300 मायनस 110 टी. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर मला इथंपर्यंत मिळालं. आता ज्या सिमिलर व्हॅल्यूज आहेत त्या एकत्र घेऊयात. टी असणाऱ्या बाजू एकत्र घेऊ आणि ह्या नंबर्सवाले एकत्र घेऊ. सो हियर 10t प्लस 110t इज इक्वल टू 3300 मायनस 800. बरोबर. सो आता इथे सिम्प्लिफाय करत जाऊ. 10t प्लस 110t म्हणजेच किती आलं 120t. 3300 मायनस 800 किती मिळालं मला 2500. सो आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ टी ॲज 2500 अपॉन 120. आणि मग याला सिम्प्लिफाय करत जाऊयात. मला आन्सर मिळेल 20.8 डिग्री सेल्सिअस. दिस इज द फायनल व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर ऑफ ऑल द थ्री. इथंपर्यंत येऊन थांबायचं नाही. पुढं आपल्याला एक सेंटेन्स ॲड करायचा आहे. देअरफोर द फायनल टेम्परेचर ऑफ ऑल द थ्री विल बी, इथं मी लिहिते हां, द फायनल टेम्परेचर ऑफ ऑल द थ्री विल बी किती आहे 20.8 डिग्री सेल्सिअस. इथं लिहूनच तुम्ही आन्सर तुमचं स्टॉप करायचं आहे. सो हे आपल्या एक्सरसाइजमधलं लास्ट न्यूमरिकल होतं. सगळे न्यूमरिकल्स आपण 1 बाय 1 सॉल्व केलेले आहेत. हा चॅप्टर देखील इथे संपतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनचा जो फर्स्ट चॅप्टर आपला राहिलेला आहे ना तो स्टार्ट करूया.